पाणकोंबडी पाणथळ जागी आढळणारी एक पक्षी आहे। पाणकोंबडी आकाराने तित्रा एवढी असते। पाणकोंबडीचा समावेश रॅरिडी या पक्षीकुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव गॅलिन्युला कोरोपस असे आहे। ती युरोप, आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि हवाई व इतर बेटांत आढळते। ती भारतात सगळीकडे सपाट त्याचप्रमाणे डोंगराळ भागात आढळते। ती 1830 मीटर पेक्षा जास्त उंचीवर सापडत नाही। तिच्या शरीराची लांबी 30 ते 38 सेंटीमीटर व वजन 190 ते 500 ग्रॅम असते। डोके व मान करड्या रंगाची असते। छाती आणि बाजू गडद राखाडी असतात। पंख तपकिरी असून ते मिटलेले असताना पंखांच्या कडांची पांढरी किनार ठळकपणे दिसते। शेपटीखालील पिसे पांढरी असतात। डोळे लाल असतात। चोचीपासून कपाळाचा भाग लाल व चोचीचा टोकाकडील भाग पिवळट रंगाचा असतो। पायांचा रंग हिरवट पिवळा असून बोटे निमुळती व लांब सडक असतात। बोटांना पडदे नसतात आणि मऊ व असमान पृष्ठभागावर चालण्यासाठी ती अनुकूलित झालेली असतात। नर व मादी दिसायला सारखे असते तरी नर मोठा असतो। ती एकटी, जोडीने किंवा टोळक्याने आढळते। पाणकोंबडी पाणवनस्पती, धान्य, किडे, कृमी, मृदुकाय प्राणी, गोगलगायी व शिंपले खाते। भित्री असल्याने ती लपून राहते। जराशी चाहूल लागताच दिसेनाशी होते। ती उत्तम पोहणारी आहे। जमिनीवर देखील ती लांब टांगा टाकीत चालते। पोहताना किंवा चालताना एकसारखे डोके हलविण्याची व झटका देऊन शेपटी वर करण्याची तिला सवय असते। संकटकाळी वेगाने पडणे ती पसंत करते। पक्षी असूनही उडणे हे तिला कष्टाचे वाटते। वेळ आलीच तर पंख फडफडवत मान पुढे व पाय मागे ताणून ती काही अंतर उडू शकते। साधारणपणे जून ते सप्टेंबर हा पाणकोंबडीच्या विणीचा हंगाम असतो। एरवी शांत असणारे हे पक्षी विणीच्या काळात आक्रमक होतात। नर आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या इतर नरांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावतो। नर हा मादीशी एकनिष्ठ असतो। पाण्याजवळ झुडुपाखाली किंवा जमिनीवर ते मिळून टोपलीच्या आकाराचे घरटे बांधतात। मादी एका वेळी पिवळसर, फिकट तपकिरी व लालसर ठिपके असलेली 5 ते 12 अंडी घालते। नर व मादी दोघेही अंडी उबवतात। क्रो क्रो, क्रिटिक क्रिटिक असा नराचा आवाज सतत ऐकू येतो। एका हंगामात मादी एकापेक्षा अधिक वेळा अंडी घालते। बहुधा नर अंडी उबवतो तर मादी रक्षकाच्या भूमिकेत असते। या हंगामात आधीच्या वेळेतील पिले नवजात पिलांची काळजी घेतात। संकटकाळी पिले मादीला बिलगून राहतात। आयुकालाच्या मानाने पिले जलद प्रौढ होतात आणि स्वतःचे अन्न लवकर मिळवू लागतात। भारतात पांढऱ्या छातीची पाणकोंबडी आणि जांभळी पाणकोंबडी या अन्य जातीही आढळतात। त्यांची कुलही रॅलिडी आहे। पांढऱ्या पाणकोंबडीचे तोंड व छाती पांढरी असून शेपटीखाली तांबडा भडक डाग असतो। तांबट पक्षाप्रमाणे ती कुक कुक असा आवाज काढते। जांभळ्या पाणकोंबडीच्या शरीरावरील पिसांचा रंग निळा व हिरवा असतो। तसेच शेपटीखाली पांढरा डाग असतो। हे पक्षी शेतात कोवळी पाने खाण्यासाठी शिरतात तेव्हा त्यांची रोपे तुडवल्यामुळे भात शेतीचे नुकसान होते। कोल्हे, मुंगूस, सरपटणारे मोठे प्राणी आणि शिकारी हे पाणकोंबडीचे शत्रू आहेत। पाणकोंबडीचे आयुष्य 5 ते 6 वर्षे असते। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे होणारे जलप्रदूषण, कीटकनाशकांचा होणारा वापर आणि नष्ट होत जाणाऱ्या पाणथळ जागांमुळे या पक्ष्यांना धोका निर्माण होत आहे।